सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे तुम्ही पाहू शकता, माझ्या मागे एक भलं मोठं होल्डिंग दिसतंय. आता आम्ही या होल्डिंग बद्दल का बोलत आहोत, कारण की काल जी घटना घडली, जी दुर्घटना घडली, अतिशय भयानक होती, अतिशय भयंकर होती. झालं असं होतं की घाटकोपरला अचानक पाऊस पडला. पाऊस संपूर्ण मुंबईभर पडला होता, परंतु घाटकोपरमध्ये होल्डिंग, पावसामुळे होल्डिंग पडलं. ते होल्डिंग पडलं, त्यामुळे निष्पाप मुंबईकरांचा जीव गेला. आणि त्यानंतर जेव्हा कारवाई झाली तेव्हा कळलं की असे होल्डिंग अनधिकृत होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मुंबईतले जे सुद्धा असे होल्डिंग असेल त्यावर आम्ही कारवाई करू. या व्यतिरिक्त आम्ही मुंबईचे संपूर्ण मुंबईभरात जितके सुद्धा होल्डिंग आहेत त्याचं ऑडिट करू. आमचा प्रश्न इतकाच आहे की अशा प्रकारच्या होल्डिंगवर कधी ना कधी राजकीय नेत्यांचा सुद्धा चेहरा असतो, राजकीय नेत्यांचे कार्यक्रम सुद्धा असतात. तेव्हा आपण हे सर्व ऑडिट केल्यानंतर जाहिरात देतात की त्याच्या आधी देतात. मुळात हे असे अनधिकृत होल्डिंग जर लागत असतील तर मुंबईकरांचा जीव धोक्यात नाहीये का? त्यासाठी जबाबदार कोण? काल ज्यांचा जीव गेला ते सुद्धा मुंबईकर होते. त्यांची कोणी मदत केली का? आणि जर केली असेल तर ती का राजकीय हौसापोटी केली की खरंच मुंबईकरांची मदत करण्याचा त्यांचा काही ना काही एक उद्देश होता? आणि उद्देश होता तर आपण वाट का पाहिली? अनधिकृत होल्डिंग पडोसपर्यंत आपण वाट का पाहिली? हा सवाल कुठे ना कुठे राज्य सरकारला विचारणं गरजेचं आहे. आणि अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी तुम्ही नक्कीच मुंबई डंका बघा. मी सुनील जोटिंगे, स्पेशल रिपोर्ट साठी.